ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याला तोंड हात बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. घातपात असण्याची शक्यता कोडोली पोलीस. ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी साधारणपणे 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय. तोंड आणि हात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला असल्यानं त्याचा घातपात झाला असल्याची शक्यता कोडोली पोलिसांच्या वतीनं वर्तवण्यात येते. याबाबत कोडोली पोलिसांनी प्रयोगशाळा पथक, ठसे तज्ञ आणि श्वान पथक बोलवून तपासाला सुरुवात केली. ज्योतिबाच्या पायथ्याशी हॉटेल वैष्णवी जवळ राजाराम सातार्डेकर यांच्या शेतामध्ये एक अनोळखी मृतदेह तोंड आणि हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्योतिबाला देवदर्शनासाठी चाललेल्या एका वाहनांमधून काही लोक नैसर्गिक विधीसाठी खाली उतरून रस्त्याकडेला गेले असता त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी याबाबतची माहिती गोरख बोने या पुजाऱ्यांना दिली आणि पुजाऱ्यांनी ही माहिती दाणेवाडीचे पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांना दिली. बाळासाहेब पाटलांनी लगेचच कोडोली पोलीस ठाण्याला कळवले. माहिती मिळताच कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वेळीच पोलिसांच्या प्रयोगशाळा पथक, ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला प्राचारण करून तपासाला सुरुवात केली. मृतदेह कोडोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. साधारणपणे 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह असून त्यांचा रंग सावळा आहे. अंगावरती पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आणि काळी पॅन्ट आहे. मृतदेहाचे हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत आहेत. गोकुळ सोबत गोकुळ